युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रुपाली चाकणकर मॅडम, तुम्ही धुतल्या तांदळाच्या नाही आहात. बघा, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता आणि दर्शन कोणाचं करता. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय, आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला म्हणजे ही बाई 4 वाटा, संविधानाच्या 5 गोष्टी ताट, करते. 2 चमचे देण्यापेक्षा संविधानाच्या बाबासाहेबांचं गोष्टी करते, संविधान जर हातात संविधान दिलं आणि नाही. सांगितलं विचार करा. लढ तुझं हे म्हणजे ही शस्त्र बाई आहे, बायकाला तर ज्ञान मला असं सांगते. वाटतं आयुष्याची स्वतः लढाई ती भोंदू कणखरपणे बाबा लढेल. आणि 58 महिलेवर अत्याचार करणारा हा भोंदू बाबा तिचा गुरु आहे. ह्या रुपाली चाकणकरचा गुरु आहे, हे शिष्य होय. आणि विठ्ठलाच्या रूपात पाहिजे था अशोक खरातले ही बाई. आता विचार करा तुम्ही या गोष्टीचा. ही बाई ना रुपाली चाकणकर कुणाला विठ्ठलाच्या रूपात पाहिजे, ह्या गौसाळ्याले. विचार करा. या महामानवानं काय केलं, 58 महिने संग कृत्य केलं तर केलं, त्याचे व्हिडिओ बनवले आणि पेनड्राईव्ह मध्ये ठेवले आणि 58 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ते दाखवू शकत नाही. आणि ही महिला म्हणते माझा विठ्ठल, माझे गुरु कोण, अशोक खरात. बघा बाई, ह्या बाईचे विचार. आणि ही बाईला पद कुठलं, महिला अध्यक्ष, महिला आयोगाचं आणि त्या राज्याचं. महिलेची जे प्रॉब्लेम असतात महिलेला, काही म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो, महिलेला अत्याचार होत असेल तर तिथं हे आवाज उठवते. महिला आयोग आवाज उठवत असते. जसं समजलं ना तुम्हाला. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा. हेच महिला आयोग होय. जेव्हा अंजली भारतीनं वक्तव्य केलं होतं फडणवीस साहेबांच्या वाईफवर, तेव्हा हिनंच आवाज उठवला होता. बाकीच्या वेळेस आवाज कुठं जाते काय मला माहित नाही. एवढा महिलेवर अत्याचार होऊन राहिला, महाराष्ट्रातल्या महिलेवर अत्याचार होऊन राहिला, मुलीवर अत्याचार होऊन राहिले. बाई बहिणा गेली कुठं होती हे मला माहित नाही. मला आता समजलं काय महिला आयोगाचे अध्यक्ष होय बा, हेच होय ते महिला आयोग. हिनं आवाज उठवला होता की फडणवीसच्या बायकोले अशी का बोललीस तू. आता माय म्हणणं एकच आहे, 58 महिलेला छळलं या हरामखोरांनी, आवाज का उठवला नाही त्या. उलटे तिचे पाय धुवून राहिली तू. उलटे त्याचे पाय धुत, केक चारत, त्याला चारून देत. छत्री काय पकडत उन्हीत. एवढं प्रेम उतू आलं का त्या महाराजावर. एवढा हलकट हरामखोर आहे तो. अमेरिकेतला पहिला एफस्टीन, तो एफस्टीनचा बाप निघाला नाशिकला हा हरामखोर. अशा महिलेला तुम्ही जागृत करायचा प्रयत्न करत आहे. स्वतःच म्हणता संविधानवादी बना. बायको मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तर तिच्या हाती संविधान द्या. अशा म्हणता तुम्ही आणि इकडे दर्शन वेगळं करता. काय नालायक विचाराचे सरनेचे लोक आहात तुम्ही. काही समजत नाही. गोष्टी तर हजार करता तुम्ही. गोष्टी तर रंगारंगाच्या सांगता. नाव मोठं दर्शन खोटं. रुपाली चाकणकर मॅडम, ही शोभा देते का तुम्हाला. हा गोष्टी हे कृत्य शोभा देते का तुम्हाला. नाही देत हो. तर अशा गोष्टी का करता तुम्ही. महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या ना तुम्ही. आहे का नाही मला काही ठाऊक नाही. काय का त्यांनी राजीनामा दिला मला ठाऊक नाही. पण गोष्ट काय आहे, अशा भोंदूगिरी बाबाच्या मागे लागून तुम्ही स्वतःची बदनामी करून घेतली. तुमचे जुने व्हिडिओ का जुने फोटो सोशल मीडियावर आलेले आहेत. तुम्ही त्याचे पाय का धुता, चारून काय देता. छत्री काय पकडता, दंडात काय करता. असा काय बोलाव तुम्हाला काही समजत नाही बा. जेव्हा मी तुम्हाला असं पाहिलं ना, माझ्या डोळ्यात आसू आले. मी म्हटलं माई मावशी काय करू राहिली, माई मावशी काय करू राहिली असं वाटलं मला. मी म्हटलं माई रुपाली मावशी काय करून राहिली. असं तू नव्हती हे, अशी का झाली. पाय गेली का नाही, पद गेलं का नाही, गेलं का नाही गेलं. नक्की कमेंट करून सांगा मला. कमेंट करून नक्की सांगा का रुपाली मावशीचं पद गेलो का नाही गेलो. कारण मला बोलायला होते ना, बरोबर नाही काय. हा जो व्यक्ती
58 महिलेवर अत्याचार करणारा व्यक्ती दुसरा एप्स्टीनचा बाप नाशिक मधला सीबीआय सीआयडीने याची जांच केली, याला पकडलं असं चोर आला म्हणून, तेव्हा हा भैताड सापडला, नाही तर सापडत नव्हता. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आपल्या महाराष्ट्रात एप्स्टीन आहे, हा अशोक खरात, भोंदूगिरी, याचे मोठे मोठे लोकांसंग हे जुळलेले आहेत धागेदोरे. याच्या पाया ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब झुकते म्हटलं, देवेंद्र फडणवीस साहेब झुकते, गृहमंत्री झुकते, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांच्या अंग याची उठती बैठक आहे या अशोक खराची. येले सजा होईन काय? नाही होणार. मी तुम्हाला आता सांगतो, नाही होत सजा फजा. येले सोडून देणार, मी तुम्हाला आता सांगतो. हे फक्त काय आहे, दिखावा आहे, दुसरं काहीच नाही. जनतेला भ्रमित करण्याचं काम करून राहिले, समजलं काय? याला कुठलीही सजा होणार नाही आहे, अशोक खरातला कुठलीही सजा होणार नाही आहे. न्यायालयात जाण्याच्या अगोदर याची सगळे प्रूफ आहे ना, जे व्हिडिओ आहे सगळे डिलीट मारल्या जाईल, सगळे नष्ट केल्या जाईल. मी तुम्हाला आताही सांगतो, सगळे नष्ट केल्या जाईल. हे चाकणकर मॅडम हे करणार, थोई करणार, मोठ्या मोठ्या लोकांसंग याची उठ्ठी बैठक आहे आणि लय दूर दूरून धागेदोरे लागलेल्या त्या कार्यामुळं याला कुठलीही सजा होणार नाही. हे लक्षात ठेवा, याला कुठलीही सजा होणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला का होणार नाही. कारण याचे मोठे मोठे लोकांसंग, उद्योगपत्यांसंग, मंत्री संत्री लोकांसंग उठक बैठक आहे. नशा लोक आणि ह्याले सजा होऊ देईल काय? विचार करा बरं या गोष्टीचा. मंत्री संत्री लोक याच्यापाशी पाय लागायला येते, मंत्री संत्री लोक याच्या पाया लागायला येते. तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, काहीला सजा होऊ देईल काय? नाही होऊ देणार बेटा, नाही होऊ देणार. मन में लड्डू फूटा नया कैडबरी शार्ट, 2 रुपए में 2 लड्डू कुछ मीठा हो जाए. मिठाच हो, मिठाच 2 मीठा हो जाए. एक चाकणकर मॅडम, एक खरात, काय बोलाव, काय काही समजून राहिलं नाही. नक्की कमेंट करून सांगा की याला सजा होणार की नाही होणार, कुठली सजा होणार. आणि चाकणकर मॅडम ब्लॅक मॅजिक करत होत्या असं अंधारे मॅडम म्हणून राहिल्या. नक्की कमेंट करून सांगा की अशोक खरातला कुठली सजा होणार का नाही होणार. की एकनाथ शिंदे साहेब म्हणा, आपले मुख्यमंत्री साहेब म्हणा, गृहमंत्री आपले देशाचे, त्याच्यासंग उठक बैठक आहे, खरंच याला सजा होऊ देईल का? नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.